तुझे बोललायस ना ते टिपिकल पुरुषी आहे, मेल शॉव्हिनिस्ट. खरं सांग, तुला माझा कंटाळा लागलाय का रे? एक 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 मिनिट. मी जेवढं बोललोय ना तेवढंच माझ्या तोंडात राहू दे. ती नसती वाक्य माझ्या तोंडात कोंबू नकोस. परत परत तेच म्हणजे मी तुझ्या तोंडात वाक्य टाकतेय. मला ना हाच ऍटिट्यूड तुझा अजिबात आवडत नाही. हा जो हातला ऍटिट्यूड आहे ना तुझा, त्याच्यामुळे आपला ब्रेकअप होतो दरवेळी. नाही इला हे बरं आहे. माझ्यामुळे होतं का ब्रेकअप? ब्रेकअप तुझ्या हट्टीपणामुळे होतं, कळतं का? ओ अच्छा, म्हणजे तू आता मला एक नवीन लेबल दिलंयस हट्टीपणाचं. हा मग हा म्हणजे म्हणजे मी हट्टी आहे. हट्टी असं म्हणायचं तुला? हट्टी आहे मी? मॅडम तुम्ही प्लीज भांडू नका ना, नाहीतर आपल्या कामावर परिणाम होईल त्याचा. यू आर राईट. ओके ओके ओके. हॅलो मीत, अरे किती बडबड करतोस तू? जरा फोकस कर ना, जरा मुद्द्याचं बोल ना. त्याचं बरं ऐकलंस. आणि मी बोलत असतो त्याला फाट्यावर मारतेस मला. एनिवे बोल, काय काय बोलायचं होतं तुला? मला ना माईचा व्हॉइस मेसेज आला होता. म्याव म्याव बोका मांजरीला भेटायला घरी आलाय असा. मला वाटलं की तू गेलायस घरी. अरे आपण आत्ताच भेटलो की नाही? मला माहिती होतं की नाही तू डबिंगला जाणार आहे, तर मी कशाला घरी जाईन? एक मिनिट, म्हणजे मी नाही गेलो म्हणजे कोणीतरी दुसरं गेलं असणार ग्रुप मधलंच. दुसरं कोणीतरी? बोका म्हणजे पुरुष. आदिलला माहितीये, रोकडेलाही माहितीये. हे चुंबक केलं असेल का माईला भेटायला? चुंबक. आणि माई ज्या अर्थी हे तुला पाठवते म्हणजे तिला आपला स्टेटस क्लिअर कट माहितीये. माईला माहित असेल रे. कसली भारी आहे ना माई. कसं रे रेकॉर्ड करून पाठवलं होतं तिने? बघ ना. म्याव म्याव. मीत, हा तू म्हण ना असं. काय म्याव म्याव. काहीतरी काय बोलते? म्याव म्हण ना प्लीज. काय? बर, म्याव म्याव म्याव. मी ठेवतो. तर तर काय 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 प्रॉब्लेम आहे तुमचा? लुक, म्हणजे व्हॉट यू आस्किंग दॅट इज व्हेरी व्हेरी म्हणजे व्हेरीच कॉम्प्लिकेटेड. वडील, वाय डोंट यू स्पीक इन मराठी? मातृभाषा आहे हो आपली. बरं, मला सांग ना, तुला नक्की काय म्हणायचंय सौमित्रबद्दल? ॲक्च्युली इट्स अबाउट बोथ ऑफ देम. म्हणजे डोंट यू थिंक सो? समथिंग फिशी इज हॅपनिंग देअर. म्हणजे दोघांचं काहीतरी वेगळं चालू आहे. हां, तेच दॅट इज द पॉइंट. आय एम कमिंग टू दॅट पॉइंट ओनली. म्हणजे वेगळं म्हणजे असं डिफरंट म्हणजे बघ असं स्मॉल. यांचं इंग्लिश समजेपर्यंत ना संध्याकाळ उजाडेल. मला जाणवलंय काहीतरी वेगळं घडतंय, हे मला जाणवलंय. म्हणजे बघ, इतर वेळेला बघ ब्रेकडाऊन झाला ना की पुढच्या 3-4 दिवसात त्यांचं पॅचिंग अप होऊन जायचं ग. पण आता नाहीये तसं. ब्रेकअप म्हणावं. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली. ब्रेकअप. ब्रेकअप हे चुकीचं आहे. ब्रेकडाऊन असलं पाहिजे, कारण ब्रेक म्हणजे कसं तुकडे. मग तुकडे ते खाली पडणार ना, वर कसे जातील? गुरुत्वाकर्षणाचा नियम नाहीये का? त्यामुळे ब्रेकअप चुकलंय. वाह, क्या बात.
ऑक्सफर्डला फोन करायला पाहिजे आहे ना? नको नको अहो आता कोणालाही दुसऱ्या कोणाला फोन करू नका, त्यापेक्षा त्या दोघांना समोर बसवा आणि काय ते स्पष्ट विचारा. नको जाऊ दे, त्यांनाही काही विचारू नका, त्यांना स्पष्ट सांगा की त्यांना म्हणो आता हे जमणार नाही, दोघांनी लग्न करा म्हणो. आता मला हे पटत नाहीये, मी खरंच सांगते हा तुला. काकू नलू, तू अशी एकदम एक्साइट होऊ नकोस. हे बघ, तुझं बीपी एकदम शूट होईल बरं का अशानं. म्हणून तुला सांगत असतो, रोज सकाळी माझ्याबरोबर योगा करत जा. पण नाही, मी बघ या परिस्थितीमध्ये सुद्धा कसा शांत, स्थिर आणि अगदी स्थितप्रज्ञासारखा आहे की नाही. नाही हो, याला कोडगेपणा म्हणतात. तुम्हाला माहिती आहे यांच्या ग्रुपिंग मध्ये सुद्धा सगळ्यांना आता काळजी वाटायला लागली, होय की नाही ग? हो ना काकू, म्हणजे आम्हाला वाटलं होतं त्यांचं पॅचअप होईल लगेच, पण ते म्हणतात ना, ते दोघंही वादग्रस्तच राहिलेत. नाही ग, नाही, वादग्रस्त राहिले असं नाही म्हणायचं. त्यांच्यातला वाद अजून मिटला नाही असं म्हणायचं असतं. वादग्रस्त म्हणजे तुमचं भाषाशास्त्र आहे ना, ते जाऊ दे मुळामुठीमध्ये. ऋतुजे, मला तुमच्याही पालकांशी जरा बोलायचंय. हा कशाला म्हणजे मी विचारणार आहे त्यांना स्पष्टपणे की तुझं आणि लोहचुंबकाचं लग्न कधी लावून देत आहेत. नाही काकू, आता काही सांगू नका. नॉट सो अर्ली, प्लीज प्लीज काही सांगू नका. म्हणजे आमचं असं ठरलंय की सोनूचं सीए झाल्याशिवाय काही बोलायचं नाही. कोण सोनू? हो सोनू. सोनू वगैरे नाही. कोण सोनू? शौनक. अच्छा, शौनक. नाही, मग हा चुंबक कोण? अहो बाबा तोच हो. कसं आहे ना, त्यांच्या ग्रुपमध्ये त्याला चुंबक असं म्हणतात. चुंबक. शट अप ना काकू. म्हणजे यू नो ना, माझ्या डॅडची मोठी फर्म आहे सीएची, आणि मी पण नंतर जॉईन होणार आहे. पण सोनूचं सीए अजून कम्प्लीट नाहीये ना, सो त्याला ऍक्सेप्टच करणार नाही डॅड. सो प्लीज नॉट नाव, प्लीज. म्हणजे यांचं तुटणार, म्हणजे तो कधीच सीए होऊ शकत नाही ना. ए तू गप्प बसशील का कार्ट्या? सॉरी हा. ह्याचं कसं आहे माहितीये का, शुभ बोलणाऱ्या म्हटलं ना तर म्हणेल कुत्रं पीठ खातंय. म्हणजे तिची टर्म वेगळी आहे, मी तुला नंतर समजावतो. ओके, तू मला सांग, तू किती वेळेस अजून इकडे आहे का? अच्छा आहेस ना. मला त्या दोघांच्या पॅचअप, आय मीन ब्रेकअप बद्दल एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुला सांगायची होती. काय? मी सांगतो तुला, आधी जरा मला जायचंय. आई मी पटकन येतो. ओके. ए कार्ट्या, ए काय काय माहिती आहे रे? कसा गेला बघितलं? तुम्ही पुढच्या शनिवारी या, आपण एकदा सरांना दाखवून घेऊ. ठीक आहे, थँक्यू. हॅलो. हाय दादू, आय लव्ह यू. काय होय? काय यार, तू तर लय स्मार्ट निघाला राव. हा, इतका कसा काय जिनियस आहेस रे तू. ग्रेट. ए विघ्न्या, पटकन बोल, मला परत पेशंट आहेत. काय नाही रे, ठोंबरेंच्या घराचा टोल आता वाढलाय. म्हणजे प्लीज यार, डोंट इन्सल्ट युअर सेल्फ. आता मी तुझ्या बुद्धीची एवढी तारीफ केली आणि तू काय यार आता शर्मेनी मान खाली घालायला लावतोयस. प्लीज पटकन स्पष्टपणे सांग, नाहीतर आपण नंतर बोलू. नंतर फार उशीर झाला असेल रे मित्रा सौमित्रा. बघ, आपल्या घरी चौकशीला आलेल्या ऋतुजा उर्फ चुंबकीला तोपर्यंत सर्व सत्य कळालेलं असेल. ती घरी आली का? येस, शी इज हिअर राईट नाव. आणि तुला जर वाटत असेल की मी तिला सर्व सत्य सांगू नये, तर माझा टोल वाढवा इन्स्टंटली. माझा खाऊ मला द्या. विघ्न्या, हा अन्याय आहे. ही फसवणूक आहे, पिळवणूक आहे, कळलं ना? यालाच टोल म्हणतात. हे बघ, 15 मिनिटात, पुढच्या 15 मिनिटात मी तुझ्या क्लिनिकला येतोय, त्यामुळे
माझा टोल तू रेडी ठेव, कळतंय का तुला? ओके. आम्ही टोलकर 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 ठोंबरेंचे राजे. काय चल येतोय. त्यानं असं विघ्नेश वगैरे का ठेवलंय? त्याला असं धड असं मोडतोड करून वाईट बोलता येत नाही. जाऊ दे. नाही नाही काकू नको नको बस. अगं गच्च झालेत का? नाही नाहीच नाहीच आहेत ना, मग हो, घे ना गं. नाही नाही नको काकू झालं बस. अगं किती छान बारीक आहेस तू. 2 इडल्याने नाही जाडी होणार. घे ग. थँक्यू. नाही नाही नको नको काकू. तू बस ग. बस तू बस. नाही नाही ती बसेल, तू बस. ए, मी बस बस. तिला उगीच आग्रह करू नको. तिला जेवढं खायचं असेल तेवढं खाईल ती. उगीच तिला सवय नसते एवढं सकाळी. आणि काही लागलं तिला तर ती घेईलच की, नाही का ग? ऋतुजा, तुमची ती कार आहे ना, काय ॲव्हरेज देते का ती? सॉरी ॲक्च्युली आय डोंट नो. बरं ठीक आहे. बरं ड्रायव्हरचा पगार तरी माहिती आहे का? नाही ॲक्च्युली डॅड बघतो ना सगळं, सो आय रिअली डोंट नो. हे पण माहित नाही. काही विशेष काही नाही ग. कसं आहे, मी आता रिटायरच होणार आहे, तेव्हा म्हटलं नुसतं बसण्यापेक्षा तुमच्याकडे ड्रायव्हरचा जॉब मिळतोय का पाहावं, म्हणून मी सहज चौकशी करीत होतो. काहीही काय बोलताय हो? काय झालं? ड्रायव्हरचा जॉब. हा, जोक केला मी. जोक, विनोद केला, विनोद. मला अजिबात आवडलेलं नाहीये. विघ्नेश विघ्नेश कुठे गेलाय? तो किती सांगणार होता ना आपल्याला. चल आई, मी येतो. अरे कुठे निघालास? हे एक्सक्यूज मी, तू तू मला काहीतरी इन्फॉर्मेशन देणार होतास ना? तुला हा. मी नाही ग. काकू तो आता म्हणाला होता ना काहीतरी सांगायचंय म्हणून. अरे हो हो ते ना, हा ते सोर्सेस फिरले असतील. चल मी येतो. ए बाय बाय काय, बस इथे आधी आणि खाऊन जा. अगं खायलाच चाललोय. बाहेर काही खायचं नाहीये, इथे बस. हे सगळं बाहेरच्या सारखं बनवलंय ना, ते कोणाच्या बोकांडी घालू? ऐक नाही, मी जातो ना प्लीज. बस म्हटलं तर. काय चाललंय तुझं? अगं माझ्या मित्राचे बाबा तिथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि तू इथे मला इडली खायला थांबवतेस? नाही म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का की मी नको जाऊ? नाही नाही जात मी इथेच थांबतो मी. आणि तसंही पैसे मिळाल्यानंतर मी खाणारच आहे ना. म्हणजे हे म्हणजे आता रात्रभर थांबायचं म्हटल्यानंतर मित्र आता काहीतरी खायला देणारच ना. काय काय रात्रभर काय? ए, रात्रभर कशाला थांबायचंय? तुझ्या मित्राला काय कुणी नातेवाईक वगैरे नाहीत का जवळचे? बाबा तुम्ही बरे आहात ना? हा? नाही म्हणजे इमॅजिन करा तुम्ही, समजा उद्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात, तुमची एन्जिओग्राफी झाली, तुमची एन्जिओप्लास्टी झाली, बायपास सुद्धा झालं आणि तुमचं काही तिथे बरं वाईट झालं तर कोण येणार आहेत? अहो हे जे माझे मित्र आहेत ना तेच येणार आहेत. काय आई? हा हे काय, माझ्या कपाळचं कुंकू पुसायला निघालाय? चालता होती. नाही मी जातच होतो, यांनी विषय काढला. काय जन्माला घातलंय आपण. बरं ऐक ना, तू तू कशी काय अचानक अवतरलीस इथे? मला नाही कळत आहे. अगं काम संपलं माझं, म्हणलं एकत्र टाकू कट्टा. चल. नाही म्हणजे मला आज कट्टा टाकायला जमणार नाहीये. मला एकांना भेटायला जायचंय. सौमित्रच ना म्हणजे. व्हॉट? अगं
जोक केला. म्हणजे तुला वाटायचं असं काय मी मध्येच बोलले? अगं नाही इट्स ओके आयशू. अगं ब्रेकअप झाला म्हणजे आम्ही बोलत नाही असं थोडीच आहे. आज सकाळी बोललो आम्ही. म्हणजे मला स्वप्न सांगायची सवय ना, तर मला ते स्वप्न सौमित्राला सांगावं लागतं ग, नाही तर माझा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि इतक्या वर्षांची लागलेली सवय आहे ती तशी मोडत नाही कसं सहजासहजी. पण सौमित्राला चालतं का ग हे असं ब्रेकअप नंतर ही स्वप्न बिप्न? हो आयशू तू पण ना. अगं न्यू एज आहे ग. म्हणजे वी आर फ्रेंड्स. ब्रेकअप जरी झालेला असला ना तरी वी आर व्हेरी ओपन. सिरियसली. हा ऐक ना, आपण रेडी होत, तो छोटा डब घेऊन टाका पटकन. हो येस लगेच लगेच करूया. आलेच हा डब करून आले. दे. थँक्स. एक मिनिट थांब. मला सांग, इथे असा एखादा विशेष क्लायंट येतो का रे? म्हणजे म्हणजे असा छान दिसणारा, गोड बोलणारा, असा मितूशी फ्लर्ट करणारा वगैरे? नाही, मला माहित नाही. अरे असं काय करतोयस? तू सांगू शकतोस मला? सांग ना, येतो का? अगं मी इथे काम करायला येतो, मला खरंच माहित नाही. हे बघ, टेन्शन घेऊ नकोस तू. असं काही हे लपून छपून चाललेलं नाहीये. येतो का? अगं पण मला माहितच नाही तर मी काय सांगू. मी रिक्वेस्ट करते तुला, प्लीज मला सांग. हेडफोनची शपथ, मला नाही माहिती. हे बघ, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं समज आणि मला सांगून टाक. काय माणूस आहे निर्दयी. तुम्ही हिमोग्राम करून घ्या. मग सर आल्यावर आपण एकदा दाखवून घेऊ. ठीक आहे. येस थँक्यू. नेक्स्ट. बोला काय होतंय. पोटात भरपूर दुखतंय. सारखं असे पैसे खावेसे वाट. म्हणजे सांगा ना तुम्हीच काय झालंय नक्की. बघा ना, अहो आहे ना असा भस्म्या रोग झालाय. हो दिसतील ना ते पैसे मी पटकन खाऊन टाकतो. पैसे संपत चालले तो. म्हणजे आता तुम्ही समजून द्या आता काहीतरी. ये लो आगे जाओ. बस काय डॉक्टर, हा हे काय वाव पावसाळ्याचा सीझन आहे, तुमच्याकडे एवढे पेशंट येतात. हा म्हणजे भिकाऱ्याला असा तुकडा दिल्यासारखं काय करताय, काहीतरी द्या. अरे विघ्न्या, एक दिवशी असा इंगा दाखवेन ना तुला, लक्षात ठेवशील. सापडशील कधी ना कधी सापडशील तू. सापडायचंय तेव्हा सापडीन. हो कसं आहे ना, मी प्रेझेंट मध्ये जगतो. हा बाकी थँक्यू, मंडळ आभारी आहे. आणि बघा काहीही काम असेल तर लगेच फोन मला. माझा फोन माझ्याकडेच असतो ना. असं ना, आपली सर्व्हिस 24/7. ओके. आणि हो, तुमच्याकडे वजन काटा आहे का? नाही म्हणजे या समाजात माझं किती वजन आहे ते मला बघायचं होतं. नाही वजन काटा तरी नाहीये पेशंट सध्या. तुम्ही या. ठीक आहे थँक्यू. हा पेशंट तुम्ही लक्षात ठेवा जरा आणि वरच्यावर असे येत जा. मी तुम्हाला औषधं देत जाऊ. हा औषधांनी तुम्ही एकदम एकदम बरे. या 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 ना. हा हा या या. डॉक्टर ना आहेत ना, फ्री आहेत ना. माझं झालंय चेकअप. ओके ओके डॉक्टर, थँक्यू. खूप आभारी आहे. आणि बघा कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, आय लव्ह यू. चला येतो. तुम्ही थोडा वेळ थांबा, मी बोलवतो. हां नाही बाहेर थांबा, मी आत बोलवतो. सौमित्र,
अमित बोल. हॅलो, काय ग आवाजाला काय झालं तुझ्या? हा तेच विघ्नेश आला होता, मला साला एक्सप्लॉइट करतोय ग. त्याची ना चांगलीच ठासायची मला एकदा. मी काय म्हणतो, आपण सगळ्यांना पॅचअपचं सांगून टाकूयात का? काय